आज आपण डिस्कस करणार आहे ज न्यू पॉईंट ह्या चॅप्टरमधला आणि इंटरेस्टिंग वन. द नेम ऑफ द पॉईंट इज अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ठीक आहे. सो न्यू पॉइंट अरिथमेटिको geometric progression. सो हा आपला पॉइंट आहे. याला शॉर्टकटमध्ये म्हणतात ते AGP. ठीक आहे. सो याची डेफिनेशन किंवा याचा मिनिंग समजून घ्या काय. व्हॉट इज मीन बाय द अरिथमेटिको जॉमेट्रिक. आता नावावरूनच तुम्हाला इथं कळलं असेल बघा, इथं दोन प्रोग्रेशन आहेत. एक कोणतं आहे, एक आहे अरिथमेटिको म्हणजे अरिथमॅटिक, दुसरं कोणतं आहे जॉमेट्रिक. ठीक आहे. सो याची डेफिनेशन आहे किंवा याचा मिनिंग आहे अ सिक्वेन्स is called arithmetico geometric progression, that is AGP, if its each term is the product of the corresponding terms of arithmetic progression, that is AP, and geometric progression, that is GP. ओके. म्हणजे याच्यामध्ये समजून काय घ्यायचं आहे तुम्हाला, ह्या सिक्वेन्सला AGP कधी म्हणायचं आहे, इफ इट्स ईच टर्म, याची जी प्रत्येक टर्म आहे, ओके, इज द प्रोडक्ट ऑफ, कोणाचा प्रोडक्ट आहे, करस्पॉन्डिंग टर्म्स ऑफ AP अँड GP. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दोन्हीही प्रोग्रेशन दिसणार आहे किंवा दोन प्रोग्रेशनचं काय असणार आहे, मल्टिप्लिकेशन असणार आहे. ठीक आहे. सो आणखी याला क्लिअरली आपण समजून घेऊ. सपोज कन्सिडर करा आपल्याकडं दोन हे दाखवायचे आपल्याला, नाही का. आता एक AP मध्ये दाखवायचं आहे, GP मध्ये दाखवायचं आहे, दोन सिक्वेन्स दाखवायच्यात. सपोज कन्सिडर करा, मी अगोदर AP दाखवतो तुम्हाला. एक टेबल वाईज इथं आपण अंडरस्टँडिंग करून घेऊया. समजा अरिथमॅटिक प्रोग्रेशन वरच्या वरच्या रो मध्ये मी लिहितो, त्याच्या व्हॅल्यूज लिहितो. काही व्हॅल्यूज लिहिण्यापेक्षा आपण सिक्वेन्स लिहू. ठीक आहे ना. समजा अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये पहिला नंबर समजा तुमचा A, पहिली टर्म A. ओके. सो आपल्याला माहिती आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमधला सेकंड नंबर काय असतो, मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलं आहे बघा आपण यामध्ये, की नेक्स्ट टर्म ऑलवेज अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये डिफरन्स प्लस होतं त्याच्यामध्ये. म्हणजे समजा 1, 3, 5, 7, 1 आणि 3 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 2चा. म्हणजे जी नेक्स्ट टर्म असते ती प्रिव्हियस टर्ममध्ये काय होतं त्याच्यामध्ये D ॲड होत जातो. बरोबर ना. म्हणजे ह्या वेने जर गेलो तर सेकंड टर्म आपली काय असणार आहे, A+D. अरिथमॅटिकमधली पुढची टर्म काय असणार आहे, A+2D. बरोबर. नेक्स्ट टर्म काय असणार आहे, A+3D. ओके. डॉट 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 डॉट. बरोबर. याच्यातल्या लास्ट टर्म पण आपल्याला डिस्कस करायच्या, लास्ट टर्म काय येतील. नेक्स्ट आता जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये काय असेल बघा. समजा AGP मध्ये काय लक्षात ठेवा की जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये इथं आपली व्हॅल्यू ऑलवेज पहिली 1 असणार आहे. ओके. फर्स्ट टर्म इज 1. मग सेकंड टर्म काय असेल, सेकंड टर्म ही पहिल्या टर्मच्या R टाइम्स असते. म्हणजे 1 × R किती, R. बरोबर. थर्ड टर्म किती असेल GP मधली, R². नेक्स्ट टर्म किती असेल, R³. ओके. अँड डॉट 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 अप टू द लास्ट टर्म. इथं मी लास्ट टर्म सुद्धा तुम्हाला मेन्शन करून सांगतो काय येतील त्या. ठीक आहे. हां. आता मला काय लिहायचं आहे, AGP लिहायचं आहे. आय वॉन्ट टू राईट नाव AGP. ठीक आहे. सो AGP काय येईल समजून घ्या. आता AGP ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. AP आणि GP. म्हणजे पहिली टर्म काय येईल AGP मध्ये, 1 आली. दुसरी टर्म काय येईल, A+D × R. बरोबर आहे. तिसरी टर्म काय आली, A+2D × R². बरोबर आहे. नेक्स्ट फोर्थ टर्म काय आली,
ए प्लस 3D इंटू आर क्यूब. समजलं? म्हणजे AGP जे असणार आहे ना ती अरिथमॅटिक आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन दोघांचं मल्टिप्लिकेशन असणार आहे. ओके. सो डॉट 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 डॉट. सो तुम्ही कोणती टर्म फाइंड आउट करू शकता. समजा मला काय करायचं, n नंबरची टर्म फाइंड आउट करायची आहे AGP मधली TN नंबरची टर्म. ओके. सो वी कॅन राईट हिअर nth टर्म इन AGP. ओके. सो यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अगोदर nth टर्म फाइंड आउट करावं लागेल APची. nth टर्म इन AP. सो nth टर्म इन APचा फॉर्म्युला काय आहे, TN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू डी. हे बघा पहिली टर्म काय AP मधली Aच आहे. सो Aच्या जागेवर A राहिला, नंबर ऑफ टर्म्स आहे आणि डिफरन्स किती दाखवला आहे आपण, बरोबर D दाखवला आहे. आता नेक्स्ट nth टर्म इन GP. nth टर्म इन GP. सो TN इज इक्वल टू काय फॉर्म्युला त्याचा, A इंटू आर रेस टू n-1. ओके. आपण जे GP घेतली बघा तिथं 1 आहे. ऑलवेज लक्षात ठेवा, आपण जेवढे काही प्रॉब्लेम डिस्कस करणार आहे किंवा जेवढा सिलेबस आपला आहे AGPचा त्यामध्ये आपली GP मधली पहिली टर्म ऑलवेज 1 असणार आहे. म्हणजे A झाला 1. ठीक आहे. म्हणजे आर रेस टू काय झाला, n-1 झाला. बरोबर. म्हणजे आपल्याला काय करायचं होतं, nth टर्म काढायची होती AGP मधली. सो देअरफॉर nth टर्म इन AGP ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल. ओके. सो TN फॉर AGP इज इक्वल टू काय येईल मग, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये येतं A इंटू आर रेस टू n-1. सॉरी अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये येतं A प्लस n-1 इंटू डी. A प्लस n-1 इंटू डी. ठीक आहे. आणि याला मल्टिप्लिकेशनमध्ये कोण आहे, आर रेस टू n-1. दिस इज द nth टर्म इन AGP. कळलंय? ओके. सो सिम्पली लक्षात काय ठेवा, AGP मीन्स इट इज अ प्रोडक्ट ऑफ, म्हणजे याच्यातली प्रत्येक टर्म ही काय प्रोडक्ट ऑफ कोणाचा असणार आहे, AP आणि GP. अरिथमॅटिक प्रोग्रेशन अँड जॉमेट्रिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये फर्स्ट टर्म A सपोज आणि कॉमन डिफरन्स D. आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये फर्स्ट टर्म ऑलवेज किती ठेवायची आपल्याला किंवा असणार आहे 1. ओके. आणि त्यानंतर पुढच्या टर्म आर 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 आहे की नाही, आरने मल्टिप्लाय होत जातात. म्हणजे कॉमन रेशो किती असणार आहे, आर. इथपर्यंत समजलं आहे. सो दिस इज nth टर्म. बट इम्पॉर्टंट काय बघा, इथं आपल्याला जे क्वेश्चन्स येतात ते येतात टू फाइंड आउट द SN म्हणजे सम. ओके. सम ऑफ जो आपल्याला पॉईंट डिस्कस करायचा आहे इम्पॉर्टंटली, सम ऑफ, मी डायरेक्ट फॉर्म्युला सांगतो तुम्हाला याचा, सम ऑफ n टर्म्स ऑफ अरिथमॅटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ओके. आता याला लास्ट टाइम मी फुल फॉर्ममध्ये लिहिलं, याच्या पुढे मी याला फक्त काय लिहिणार आहे आता, AGP. ओके. AGP. हां. सो तुम्हाला सम काढायची आहे. सो काय करायचं आहे बघा, सम काढण्यासाठी तुम्ही दोघांचं ॲडिशन करणार आहे. मी डायरेक्टली फायनल फॉर्म्युला सांगतो आणि तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा व्यवस्थित. ओके. मोठा फॉर्म्युला आहे. सो समेशन SN इज इक्वल टू सम ऑफ AGP हे येतं आहे A अपॉन 1 - R. हा फॉर्म्युला कोणाचा होता रे, A अपॉन 1 - R. सम टू इन्फिनिटी ऑफ n टर्म्स, बरोबर. सॉरी, सम टू इन्फिनिटी फॉर GP, बरोबर आहे. प्लस याच्यातली प्रत्येक टर्म तुम्हाला माहिती काय असणार आहे, प्लस D इंटू R इन ब्रॅकेट 1 - R रेस टू n-1 डिवायडेड बाय 1 - R स्क्वेअर. ठीक आहे. आणि आता मायनस शेवटची टर्म इथं लिहायचं आहे A प्लस n-1 इंटू D. इथं मी मल्टिप्लिकेशन इथं ब्रॅकेटच्या बाहेर D लिहिला बरं करे, हे रॉंग फॉर्म्युला झाला. Dला आतमध्ये ठेवा, कारण D हा कोणाला मल्टिप्लाय असतो, n-1 ला. ठीक आहे ना. मी रफ करतो हे थोडंसं. A प्लस n-1 इंटू D असतं नाही, मग ब्रॅकेट कंप्लीट करा आणि मग मल्टिप्लिकेशनमध्ये R रेस टू n-1. वरती कसं लिहिलं होतं, हां वरती बरोबर लिहिलं होतं. n-1 ला फक्त D मल्टिप्लाय आहे, कंप्लीट ब्रॅकेटला नाही. सिमिलरली इथं A प्लस n-1 इंटू D. ओके. ब्रॅकेट इथं कंप्लीट, इथं R रेस टू n आहे.
आपण समेशनसाठी फॉर्म्युला लिहितोय, डिवायडेड बाय परत 1 मायनस आर. दिस इज द बिगेस्ट फॉर्म्युला इन दिस चॅप्टर. AGPचा 3 टर्ममध्ये फॉर्म्युला आहे हा. पहिली टर्म सोपी आहे, ए अपॉन 1 मायनस आर प्लस डी. डी म्हणजे डिफरन्स, आर म्हणजे कॉमन रेशो. तुम्हाला सगळं माहिती बघा याच्यामधलं. ए म्हणजे पहिली टर्म, बरोबर आहे. डी आर इन ब्रॅकेट 1 मायनस आर रेस टू एन मायनस 1 अपॉन 1 मायनस आर स्क्वेअर मायनस ए प्लस एन मायनस 1 इंटू डी ब्रॅकेट कम्प्लीट इंटू आर रेस टू एन अपॉन 1 मायनस आर. दिस इज द फॉर्म्युला. बघून घ्या व्यवस्थित. आपल्याला याच्यावरच आज प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. कॅल्क्युलेशन पण सिम्पल आहेत, तुम्हाला थोडेसे मोठे वाटतील बट काय नाही, सिम्प्लिफिकेशन व्यवस्थित करायचं याचं, ठीक आहे. सो होऊन जाईल बघा हे क्वेश्चन्स पण. आणि मग सम टू इन्फिनिटी याच्यामध्ये सुद्धा, ओके. याच्यामध्ये पण काय नाही, सम टू इन्फिनिटी. आणि मग याच्यानंतर फक्त एकच पॉईंट राहतो आपला, म्हणजे ह्या वीकेंडपर्यंत आपण हा चॅप्टर एंड करूया, सिक्वेन्स आणि सिरीज होईल म्हणा तो. तर याच्यानंतर फक्त एकच पॉईंट राहिला आपला समेशनवाला. बघितला आहे फॉर्म्युला सगळ्यांनी. मिनिंग समजलं तुम्हाला काय असणार आहे AGPचा. AGP मीन्स प्रोडक्ट ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन अँड जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ओके. हा टेबल लक्षात ठेवा. आम्ही ह्या टेबल असंच टेबल तयार करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे आपले. सिंपल आहे खूप, ठीक आहे. सो याच्यावरती एक्झरसाइज आहे 2.5. क्वेश्चन नंबर 1. फाइंड SN म्हणजे समेशन ऑफ द फॉलोइंग AGP. ऑफ द फॉलोइंग AGP, ठीक आहे. सो यातला फर्स्ट प्रॉब्लेम आहे 2, 4x, 6x स्क्वेअर, 8x क्यूब, 10x रेस टू 4 डॉट 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 डॉट. ठीक आहे. याला मला सॉल्व्ह करायचं आहे. आता प्रोसेस समजून घ्या. एक प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणार, असाच एक प्रॉब्लेम तुम्हाला देणार, परत तिसरा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणार, असा एक चौथा प्रॉब्लेम तुम्हाला देणार, ठीक आहे. जसं काल तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला बघा, मला फक्त 2-3 जणांनीच आन्सर पाठवलेत कालचे. आन्सर काढत चला रे, ठीक आहे. आता मी स्टार्ट करतो इथं सोल्युशन. हां, सो परत तसंच. अगोदर मला इथं AP काय करायचं, ऑलवेज तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यासाठी काय काय लागतंय. A ची व्हॅल्यू लागते, R ची व्हॅल्यू लागते आणि D ची व्हॅल्यू लागते. 3 व्हॅल्यू लागतात आपल्याला. समेशन टू N टर्म्स आहे, सो N तुमचा तसंच राहणार आहे, ठीक आहे. सो 3 व्हॅल्यू काढण्यासाठी मी काय करणार, जसं मी तुम्हाला थिअरीमध्ये आता शिकवलं, जसं AP, GP आणि AGP तसंच करायचं आहे मला, ठीक आहे. सो वरती मी AP लिहिणार आहे, APच्या टर्म्स. त्यानंतर मी लिहिणार आहे इथं GPच्या टर्म्स. आणि सगळ्यात फायनली मी कोणत्या टर्म्स लिहिणार आहेत, AGPच्या, ठीक आहे. इथं माझं काय असणार आहे, AGP असणार आहे, ओके. आता GPचं तुम्हाला माहिती आहे बघा, GPची पहिली टर्म ऑलवेज किती असणार आहे, 1 असणार आहे. सो इथं 1 लिहून घ्या. आणि AGPची पहिली टर्म किती आहे, 2 आहे, बरोबर. हे 1 आहे, हे 2 झालं, म्हणजे AGPची पहिली टर्म 2 आहे, GPची पहिली टर्म 1 असणार आहे. आणि AGP कोण असतो, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथं किती असायला पाहिजे, AP 2 असायला पाहिजे, बरोबर, करेक्ट आहे. आता नेक्स्ट, आता इथं 4x आहे, इथं 6x स्क्वेअर, इथं 8x क्यूब आहे. आता तुमचा AGP पुढचा यायला पाहिजे 4x, म्हणजे इथं 2 नंबर तुम्हाला असे चॉईस करायचे, मल्टिप्लिकेशन 4x यायला पाहिजे, बरोबर आहे ना. समजा AP तुम्ही इथं चॉईस केला 4, आणि GP तुम्ही चॉईस केला x. सो दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येते बघा, 4 × x 4x येत आहे. म्हणजेच काय उरायलं, तुम्ही डिफरन्स चॉईस केला आहे 2, आणि रेशो किती चॉईस केला x. असं जर असेल तर पुढचा रेशो किती यायला पाहिजे आपला, x स्क्वेअर यायला पाहिजे. आणि AP मधली पुढची टर्म काय यायला पाहिजे, 6. 6 × x स्क्वेअर किती, 6x स्क्वेअर. आला आहे का तिसरी टर्म, सो आली आहे, बरोबर. मग सिमिलरली पुढची टर्म 8, इथं x क्यूब, आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन 8x क्यूब, करेक्ट. नेक्स्ट 10, इथं x रेस टू 4, आणि मग हा काय होईल, 10 × x रेस टू 4, आणि डॉट डॉट डॉट, करेक्ट. सो आपल्याला आपल्या आता व्हॅल्यूज भेटतील. सो आपल्याला कोण कोण लागतंय, A लागतोय. A म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे, AGP मधली फर्स्ट टर्म, AGP मधली फर्स्ट टर्म घ्यायची बरं, करे 2, बरोबर. अजून काय लागतं मला, D लागतो. डिफरन्स किती आहे,
2 4 6 8मध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये 2 आणि कॉमन रेशो आर किती आहे एक्स आहे. बस एवढे 3 व्हॅल्यू मला लागत होते. आता 3 व्हॅल्यू मला फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे. मी आता परत फॉर्म्युला लिहितो. देअरफॉर आपला एस एनचा फॉर्म्युला काय आहे ए अपॉन 1 मायनस आर प्लस डी आर इन ब्रॅकेट 1 मायनस आर रेस टू n मायनस 1 डिवायडेड बाय 1 मायनस आर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस in bracket a plus n minus 1 into d bracket complete into r raised to n divided by 1 minus r. हा माझा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये मला फक्त व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. 4 मार्काचा क्वेश्चन असतो बरं का हा थिअरीला. 4 मार्कासाठी येतो हा. ओके, सो व्हॅल्यूज पुट करा आता. सो इज इक्वल टू सांगा ए ची व्हॅल्यू किती आहे 2 अपॉन 1 मायनस आर ची व्हॅल्यू किती आहे एक्स प्लस डी ची व्हॅल्यू किती आहे 2 इंटू आर ची व्हॅल्यू किती आहे एक्स इन ब्रॅकेट 1 मायनस आर ची व्हॅल्यू किती आहे एक्स रेस टू n मायनस 1 डिवायडेड बाय 1 मायनस आर ची व्हॅल्यू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए ची व्हॅल्यू किती आहे ए ची व्हॅल्यू आहे 2 प्लस n मायनस 1 ॲज इट इज इंटू डी डी ची व्हॅल्यू किती आहे 2 इंटू आर रेस टू n आर ची व्हॅल्यू किती आहे एक्स रेस टू n. इथं लिहिता येत नाही का? एकच मिनिट. खाली लिहितो मी हे सबस्ट्रॅक्शन मायनस. ठीक आहे, मायनसला पण खाली घेतो. मायनस हां ए ची व्हॅल्यू किती आहे 2 प्लस n मायनस 1 इंटू डी डी ची व्हॅल्यू पण किती आहे 2 डिवायडेड बाय इंटू आर रेस टू n आर ची व्हॅल्यू एक्स एक्सचा पॉवर n डिवायडेड बाय 1 मायनस एक्स. ठीक आहे, आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सो फर्स्ट टर्म ॲज इट इज. ठीक आहे ना, तसेच ठेवायचे. 2 अपॉन 1 मायनस एक्स प्लस इथं काय करतो बघा मी 2ला तसंच बाहेर ठेवलं आणि हा एक्स आतमध्ये घेऊन गेलो ब्रॅकेटच्या. एक्स इंटू 1 एक्स मायनस एक्स इंटू एक्स रेस टू n मायनस 1 डिवायडेड बाय 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मायनस हां इथं काय करा 2ने आतमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजे 2 प्लस 2n आणि हे काय होईल बघा 2 इंटू मायनस 1 मायनस 2 इंटू एक्स रेस टू n डिवायडेड बाय 1 मायनस एक्स. ठीक आहे, आता बघा पुढची स्टेप 2 अपॉन 1 मायनस एक्स प्लस 2 इन द ब्रॅकेट. आता इथं एक्स ॲज इट इज राहिला समजा एक्स मायनस इथं काय होईल बघा एक्स इंटू एक्स रेस टू n मायनस 1 आहे म्हणजे दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, बेस सेम आहे एक्स एक्स, तो पॉवरची ॲडिशन होईल. इथं एक्सचा पॉवर काहीच नाही म्हणजे किती तो पॉवर इथं पेन्सिल दिली तुम्ही एक्सचा पॉवर किती इथं 1 आहे बरोबर. मग दोघांची ॲडिशन किती होईल n मायनस 1 प्लस 1 n बरोबर म्हणजे एक्सचा पॉवर किती राहिला n राहिला इथं n मायनस 1 आणि हा 1 दोघांची ॲडिशन झाली. एक्सचा पॉवर किती राहिला n राहिला बरोबर डिवायडेड बाय किती 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हे बघा इथं काय होईल तुमचा प्लस 2 आणि मायनस 2 काय झाला कॅन्सल झाला बरोबर म्हणजे राहिलं काय 2n इंटू एक्स रेस टू n डिवायडेड बाय 1 मायनस एक्स. हे बघा आता तुम्ही जर ह्या 2 टर्म बघितल्या ना याचा पण डिनॉमिनेटर 1 मायनस एक्स आहे याचा पण डिनॉमिनेटर 1 मायनस एक्स आहे. ठीक आहे, यांना मी सोबत लिहितो म्हणजे काय होईल आपल्याला कॉमन काढता येईल. सो 2 अपॉन 1 मायनस एक्स मायनस 2n इंटू एक्स रेस टू n डिवायडेड बाय 1 मायनस एक्स आणि मग हा प्लस 2x मायनस एक्स रेस टू n डिवायडेड बाय 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे एकदा असलेला 1 मायनस एक्स इथं 2 मायनस इथं 2n बरोबर आहे इंटू किती एक्स रेस टू n सबस्ट्रॅक्शन झाली प्लस पुढचा ॲज इट इज 2x मायनस एक्स रेस टू n डिवायडेड बाय 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता लास्ट स्टेप. ओके, लास्ट स्टेपमध्ये काय करा इथलचा 2 कॉमन काढा. मी जर 2 कॉमन काढला हा तर काय होईल इथं 1 राहील मायनस इथं राहिला n इंटू एक्स रेस टू n बरोबर का
अपॉन 1 मायनस एक्स प्लस. ओके, इथून काय कॉमन काढू, इथं काही कॉमन नका काढू, इथं ॲज इट इज ठेवा 2x मायनस एक्स रेस टू n डिवायडेड बाय 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं फायनल आन्सर. इथून जर तुम्ही एक्स कॉमन जर काढला ना तर काय होईल, एक्स जर कॉमन काढला तर तुम्हाला डायरेक्ट ही टर्म भेटेल, कोणती, जी स्टार्टिंगला होती ती 2x 1 मायनस एक्स रेस टू n मायनस 1. ठीक आहे, सो काढायचं असेल तर काढू शकता, नाही तर नाही. ठीक आहे, हे पण आन्सर करेक्ट आहे. हे झालं तुमचं SN. दिस इज द फायनल आन्सर. 4 मार्काचा आहे बघा आणि काहीच टिपिकल नाही आहे. ओके, हे झालं आन्सर. समजलं काय केलं आपण, असं सॉल्व्ह करायचं पेपरमध्ये. काय करायचं, दिलेली सिक्वेन्स AP GP AGP 3 फॉर्ममध्ये लिहून घ्यायची, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट A, ठीक आहे ना, असं जर केलं ना तुम्हाला डायरेक्ट A ची व्हॅल्यू, त्यानंतर D ची व्हॅल्यू आणि R ची व्हॅल्यू तुम्हाला इथं काढता येते, असं जर केलं तुम्ही तर. आणि मग डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा आणि फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करून जेवढं सिम्प्लिफाय होईल तेवढं करायचं आहे. आता याच्यामध्ये सिम्प्लिफाय होणार नाही ना, तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल डिनोमिनेटर या दोघांना सेम करण्यासाठी, सो ते आणखीन कॉम्प्लिकेट होईल. सो हे दिस इज द फायनल आन्सर. समजलं आहे. आता याच्यासारखाच आणखीन एक प्रॉब्लेम आहे, तुम्ही तो ट्राय करा. सो मी त्याला होमवर्क म्हणून कन्सिडर करतो, लगेच तुम्हाला सॉल्व्ह करायचे बरं करा. असंच आहे परत. 1 4x 7x स्क्वेअर 10x क्यूब आणि 13x रेस टू 4 डॉट 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 डॉट. जमेल ना तुम्हाला. तो सगळ्यांनी ट्राय करायला, कारण मला सगळे पाठवत नाहीत आन्सर, उगा 2-3 जण पाठवतात. साक्षी साबळे पाठवतीये, साक्षी गिरवले पाठवतीये, सिद्धी पाठवतीये. ठीक आहे, बाकी कोणीच ट्राय करत नाही आहे. सो सगळ्यांनी आन्सर पाठवले गेले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 नाव. हा सेकंड होता, तेव्हा तुम्ही होमवर्क मी त्याला कन्सिडर केलं. क्वेश्चन नंबर 3. ओके, 3 12 36 96 240. आता त्याच्यामध्ये डायरेक्ट नंबर्स आहेत, इतर एक्स वगैरे होत आहे ना, इथं नंबर्स आहेत. आता याला मला सॉल्व्ह करायचं आहे. सो बघा कसं करणार आपण. इथं घेतला AP पहिला, नेक्स्ट घेतला GP, ठीक आहे, आणि पुढचा कोण असेल आपला AGP. सो तुम्हाला माहिती आहे बघा, GP ची पहिली व्हॅल्यू ऑलवेज 1 असते. इथं जर तुमचा 1 आला आणि AGP ची पहिली टर्म तुमची 3 आहे, म्हणजे AP ची पहिली टर्म काय असायला पाहिजे रे, 3, कारण दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 येते. ओके, आता इथं 12 आहे. आता 12ला तुम्ही असं ब्रेक करा, म्हणजे 12 मल्टिप्लिकेशन 12 यायला पाहिजे ना. सो तुमचं GP पण वाढला, म्हणजे GP ची पण कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे आणि AP ची पण. समजा आपण असं करू की सपोज AP माझा वाढतोय 3 ने, म्हणजे समजा हा जर 6 असेल बरोबर, तर GP ची पहिली टर्म दुसरी टर्म काय असायला पाहिजे मग 2, म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन किती 12. आता तुम्हाला इथं काय कळलं की डिफरन्स 3चा येतोय आणि कॉमन रेशो 2चा येतोय, म्हणजे अकॉर्डिंग टू दिस तिसरी टर्म काय यायला पाहिजे AP ची 9 यायला पाहिजे, 3चा डिफरन्स बरोबर. आणि GP ची तिसरी टर्म काय यायला पाहिजे 4 यायला पाहिजे. दोघांचं मल्टिप्लिकेशन 36 आलं. येस, सो वी गेट. ओके ना, सो वी क्रॅक द प्रॉब्लेम. सो हा 9 झाला. आता पुढचा 96 आहे, म्हणजे इथं पुढे किती यायला पाहिजे 12, आणि इथं 4 × 2 8, 12 8 जा 96. याच्यामध्ये 3 ॲड केले 15 बरोबर, 8चा डबल केला 16. दोघांचं मल्टिप्लिकेशन 15 10 जा 150, 15 6 जा 90, दोघांची ॲडिशन 240 डॉट 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 डॉट. ओके, येस. आता मला सांगा याच्यावरून मग आपल्या A ची व्हॅल्यू काय आली. फर्स्ट टर्म किती आहे, हे मायनस नाही बरं का. हां, फर्स्ट टर्म किती आहे 3, डिफरन्स पण किती आहे 3, आणि कॉमन रेशो किती आला 2 बरोबर. आता इथं मी येतो SN चा फॉर्म्युला. सो SN इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, A अपॉन 1 मायनस R प्लस DR in bracket 1 minus R raised to n minus 1 divided by 1 minus R bracket square minus
in bracket a plus n minus 1 into d bracket complete into r raised to n divided by 1 minus r. याच्यामध्ये मला व्हॅल्यूज पुट करायच्याच. ठीक आहे. सो इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती आहे 3 डिवायडेड बाय 1 मायनस आरची व्हॅल्यू किती आहे आता 2 आहे. मी म्हणतो नंबर्स आले सगळे आता याच्यामध्ये नंबर्स आहे. प्लस डी आर डीची व्हॅल्यू किती आहे 3 आरची व्हॅल्यू किती आहे 2 इन ब्रॅकेट 1 मायनस आरची व्हॅल्यू किती आहे 2 रेस टू n मायनस 1 डिवायडेड बाय 1 मायनस आरची व्हॅल्यू किती आहे 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हां सांगा एची व्हॅल्यू किती आहे 3 प्लस n मायनस 1 डीची व्हॅल्यू किती आहे 3 इंटू आर रेस टू n आर किती 2 रेस टू n डिवायडेड बाय 1 मायनस 2. आता सिम्प्लिफिकेशन करायचं आहे फक्त. सो 3 अपॉन 1 मायनस 2 किती -1 प्लस सेम 3ला मी बाहेर ठेवलं 2ला आतमध्ये घेऊन गेलो. सो 2 मायनस 2 इंटू 2 रेस टू n मायनस 1 डिवायडेड बाय इथं 1 मायनस 2 किती -1 मायनस 1चा स्क्वेअर प्लस 1 मायनस इथं काय करतो आहे आपण आता 3ने मल्टिप्लाय करणार आहे मी ब्रॅकेटला. सो 3 प्लस 3 इंटू n 3n 3 इंटू -1 -3 इंटू 2चा पॉवर n डिवायडेड बाय 1 मायनस 2 किती परत इथं -1. ठीक आहे ना. सिम्प्लिफिकेशन करतोय आता 3 अपॉन -1 म्हणजेच काय झाला तो -3 झाला प्लस 3 इन ब्रॅकेट इथं काय राहील बघा हा 2 हा मायनस बरोबर. आता इथं परत बेस सेम आहे इथं 2 आहे इथं 2 आहे आणि इथं 2चा पॉवर किती 1 म्हणजे किती होईल रे ते n मायनस 1 प्लस 1 2चा पॉवर n होईल. ठीक आहे ना डिवाइड बाय 1 आहे. आता बघा इथलचा मायनस आणि इथलचा मायनस प्लस झाला. त्यानंतर इथलचा आतमधला +3 आणि -3 कॅन्सल म्हणजे काय राहिलं इथं 3n इंटू 2 रेस टू n बरोबर. सिम्प्लिफाय खूप सिम्पल प्रॉब्लेम आहे बघा. -3 मल्टिप्लाय करा 3ने पण आता 3 इंटू 2 सॉरी 6 मायनस इथं काय होईल 3 इंटू 2 रेस टू n बरोबर प्लस इथं 3n इंटू 2 रेस टू n. सो -3 प्लस 6 किती झाला हा 3 झाला मायनस आता ह्या दोघांमधून काय करा हे बघा ह्या दोन टर्म 3 इंटू 2 रेस टू n 3 इंटू 2 रेस टू n काय कॉमन निघेल बाहेर समजा मी प्लस ठेवतो आणि 3 इंटू 2 रेस टू n ला मी कॉमन काढला 3 इंटू 2 रेस टू n याला मी कॉमन काढला म्हणजे काय होईल 3 इंटू 2 रेस टू n इथं n राहील आणि इथं काय राहील -1 राहील. ओके सो अशा पद्धतीने तुमचं आन्सर फायनली राहू शकतं. बरोबर आहे का. आणखीन समजा सिम्प्लिफाय करायचं असेल ना तर आपण काय करू पूर्णमधून 3 कॉमन काढू सगळ्या प्रॉब्लेम याच्यामधून म्हणजे इथं किती राहील 1 बरोबर आहे प्लस इथं किती राहील 2 रेस टू n इन ब्रॅकेट n मायनस 1 हे पण आन्सर करेक्ट आहे. ओके सो दोघांपैकी काही पण ठेवा तुम्ही पण याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन होणार नाही ना. जेवढं कॉमन निघायचं तेवढं मी कॉमन काढले. सो दिस इज द आन्सर. समजलं काय केलं 4 मार्काला बघा खूप सिम्पल क्वेश्चन म्हणजे कॅल्क्युलेशन फक्त व्यवस्थित करा बाकी सिम्पल आहे. आता याच्यासारखाच एक प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क देतो आणि आता खूप सोपं आहे. आता 1 तुम्हाला डायरेक्ट AP आणि GP सेपरेट दिलेलं आहे म्हणजे 2 इंटू 3 तुम्हाला लगेच कळेल कोण AP मध्ये आहे कोण GP मध्ये आहे का नाही. 3 इंटू 9 4 इंटू 27 5 इंटू 81 डॉट 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 डॉट. ठीक आहे सो याला सॉल्व करा. आता यातला आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे सम टू इन्फिनिटी ऑफ AGP. सम टू इन्फिनिटी ऑफ AGP
जसं आपण GPमध्ये सम टू इन्फिनिटी स्टडी केलं होतं बघा, तसंच याच्यामध्ये पण स्टडी करायचे. तर मी तो फॉर्म्युला तुम्हाला एक्सप्लेन केला होता कसा आला होता. याच्यामध्ये पण तुम्हाला कळेल आरचा पॉवर जो n-1 दिसतोय तुम्हाला, ओके ना, हा, किंवा इथं आरचा पॉवर n, ह्या टर्म तुमचे डायरेक्ट 0 होणार आहेत. म्हणजे इथं तुमचा कोण राहील पुढं, फक्त dr राहील आणि खाली काय राहील 1 - r². पहिली टर्म तर राहील कारण पहिल्यामध्ये आरचा पॉवर काही नाही आहे. ठीक आहे ना. म्हणजे सम टू इन्फिनिटीचा सिम्पल सा फॉर्म्युला आहे Sn इज इक्वल टू a अपॉन 1 - r प्लस dr डिवायडेड बाय आरचे जेवढे पॉवर ते सगळे 10 to 0 होतात, बरोबर. 1 - r ब्रॅकेट स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर सम टू इन्फिनिटी. ठीक आहे. Sn इज इक्वल टू a अपॉन 1 - r प्लस dr अपॉन 1 - r ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं रे आता, a, d आणि r तिघांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या, फॉर्म्युल्यात पुट करायचे आणि सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. हे पण क्वेश्चन तुम्हाला किती मार्काला येतात, 3 किंवा 4 मार्काला येतात. सोपं आहे खूप. सो घ्यायचा क्वेश्चन. सो क्वेश्चन आहे फाइंड सम टू इन्फिनिटी of the following AGP. Okay, sum to infinity of the following AGP. मतलब first example is suppose 1 2/4 3/16 4/64 डॉट 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 डॉट. ठीक आहे. सेम जसं मी वरती टेबल तयार करतोय तसंच तयार करायचं आहे तुम्हाला. अगोदर मी लिहितो इथं AP, लगेच समजणार आहे बघा, जास्त डिफिकल्ट नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे GP आणि लास्ट आहे AGP. ठीक आहे. GPची पहिली व्हॅल्यू ऑलवेज किती असते, 1, आणि AGPची पहिली व्हॅल्यू म्हणजे पहिली टर्म 1 आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन 1 यायला पाहिजे, म्हणजे AP सुद्धा काय असायला पाहिजे 1. आता तुम्हाला लगेच समजेल बघा, न्यूमरेटर चेक करा, 1 2 3 4, म्हणजे 1 2 3 4 हे झाले तुमचं अरिथमॅटिक प्रोग्रेशन, बरोबर. आता मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे, 2/4. डिवाइड नका करीत बसवा. 2/4 मल्टिप्लिकेशन येण्यासाठी GPची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, मग इथं 1/4, बरोबर ना. हां, आता 3/16 येण्यासाठी मल्टिप्लिकेशन दोघांचं, तर GPची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, 1/16, बरोबर. आणि 4/64 येण्यासाठी GPची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, 1/64. हे समजतं मी कसं लिहितोय रे. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुमचं काय असणार आहे, AGP असणार आहे, म्हणून ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मी चेक करतोय फक्त, एवढं सिम्पल आहे हे. ठीक आहे. मग सांगा मला 3 व्हॅल्यूज सांगा. एची व्हॅल्यू काय, फर्स्ट टर्म किती आहे, 1, डिफरन्स किती आहे, 1, बरोबर ना, 1चाच डिफरन्स आहे ना हा. आणि अजून काय लागतं आपल्याला, आर किती आहे, कॉमन रेशिओ 1/4 आहे. ठीक आहे. सो सम टू इन्फिनिटी तुम्ही चेक पण करू शकता बरं का रे. आपला हे ऑलवेज किती येणार आहे, लेस दॅन मॅग्निट्यूड ऑफ आर इज लेस दॅन 1. सो ते तुम्ही चेक पण करू शकता. ठीक आहे. ओके. सो Sn इज इक्वल टू फॉर्म्युला a अपॉन 1 - r प्लस dr अपॉन 1 - r ब्रॅकेट स्क्वेअर. बघा 4 मार्काला किती सोपा क्वेश्चन आहे हा. a ची व्हॅल्यू 1 अपॉन 1 - r ची व्हॅल्यू 1/4 प्लस d ची व्हॅल्यू 1, r ची व्हॅल्यू 1/4 डिवायडेड बाय 1 - r स्क्वेअर. 1 - r ची व्हॅल्यू 1/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सिम्प्लिफिकेशन करायचं, 1 अपॉन इथं बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे, सबस्ट्रॅक्शन, 4 × 1 4, 4 - 1 3/4 प्लस इथं वरती किती राहिला, 1/4 मल्टिप्लिकेशन आहे ना, 1 × 1/4, सो 1/4
1/4. इथे किती होईल परत 4 इंटू 1 4 4 मायनस 1 3/4 आणि त्याचा काय आहे स्क्वेअर आहे. ठीक आहे. सो इज इक्वल टू 4ची पोझिशन कुठे आहे बघा डिनॉमिनेटर तो वरती जाईल म्हणजे त्याला 4/3 प्लस इथं 1/4 अपॉन 3चा स्क्वेअर 9 अपॉन 4चा स्क्वेअर काय होईल इथं 16 होईल. आता इथं सुद्धा काय होईल 16 वरती जाईल डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर. सो 4/3 प्लस 16 वरती गेला म्हणजे काय होईल 1/4 इंटू 16/9 बरोबर आहे. म्हणजे हा 4 4 जा 16 म्हणजे आपल्याकडे काय राहिलं इथं राहिला 4/3 आणि इथे किती राहिला 4/9. ठीक आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशनने सॉल्व करा किंवा डिनॉमिनेटर सेम करा. मी डिनॉमिनेटर सेम करतो. मला जर याचा डिनॉमिनेटर जर 9 करायचा असेल तर मी 3ला कितीने मल्टिप्लाय करेन 3ने. सो 4ला पण कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 3ने बरोबर. सो दोघांचा डिनॉमिनेटर तुमचा सेम झाला. आता 3 इंटू 3 9 एकदाच लिहा. 4 इंटू 3 किती 12 आणि हा प्लस 4 म्हणजे माझं आन्सर जे होतं आहे बघा पहिल्याचं ते किती असणार आहे 16/9. दिस इज अ सम ऑफ इन्फिनिटी ऑफ AGP. समजलाय क्वेश्चन समजलाय सगळ्यांना 16/9 इज द आन्सर. ओके चला अजून एक सॉल्व करून देतो मी तुम्हाला आणि एक होमवर्क देतो. सो नंबर 2 सेकंड आहे 1 minus 4/3 7/9 minus 10/27. ठीक आहे. आता आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. आता पहिलं परत अरिथमॅटिक प्रोग्रेशन जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि AGP. AGPची पहिली टर्म इथं तुमची 1 येते आहे आणि तुम्हाला माहिती बघा GPची पहिली टर्म पण किती असायला पाहिजे 1 म्हणजे AP पण किती झाला 1. आता एक चेक करा मायनस साईन आहे ना मायनस साईन ऑलवेज GP मध्ये ठेवत चला. आता मायनस साईन जर रिमूव्ह केला तुम्ही इथून तर 1 नंतर 4 दिसतोय तुम्हाला 4 नंतर 7 7 नंतर काय दिसतोय 10 म्हणजे तुम्हाला AP सापडले बघा. AP कोण कोण आहेत 4 7 10 बरोबर आहे डॉट 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 आणि GP पण तुम्हाला सापडलं. जर तुमचा AGPचे आन्सर -4/3 यायला पाहिजे वरती तर 4 आहे म्हणजे तुम्हाला GP किती घ्यावं लागेल -4/3 येण्यासाठी -1/3 बरोबर आहे. म्हणजे R तुमचा काय झाला -1/3. मग पुढे किती येईल 1/9 नेक्स्ट किती यायला पाहिजे -1/27 बरोबर आहे. म्हणजे तुमचं हे दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होईल 7/9 या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होईल -10/27. सो या तुम्हाला AGP वरून आता काय समजलं ज्यावेळेस मी त्याला सेपरेट केलं AP 1 4 7 आहे GP 1 -1/3 1/9 -1/27 असं आहे. इथून मला 3 व्हॅल्यूज लागतात इम्पॉर्टंटली. कोणकोणत्या 3 व्हॅल्यू लागतात तर A लागतोय बरोबर आहे. A ची व्हॅल्यू किती आहे A म्हणजे फर्स्ट टर्म 1 त्यानंतर कॉमन डिफरन्स 3 आणि R ची व्हॅल्यू किती आहे -1/3. R ऑलवेज इथलची टर्म असणार आहे कारण आपण ते दिलं ना सुरुवातीला इथं 1 येतो इथं R आहे इथं R² R³ एक्सेट्रा. ठीक आहे. सो फॉर्म्युला सम टू इन्फिनिटी इज इक्वल टू A अपॉन 1 - R प्लस बोला dr अपॉन 1 - R ब्रॅकेट स्क्वेअर. सो इज इक्वल टू A ची व्हॅल्यू किती आहे 1 अपॉन 1 मायनस R ची व्हॅल्यू -1/3 आहे. -1/3 बरोबर प्लस dr d ची व्हॅल्यू 3 R ची व्हॅल्यू -1/3 डिवायडेड बाय 1 मायनस R ची व्हॅल्यू -1/3 ब्रॅकेट स्क्वेअर. काय होईल बघा आता इथलचा 3 कॅन्सल केला बरोबर. इथं 1 अपॉन हे मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 1 + 1/3
इथं प्लस आणि मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस वरती राहिला 1 फक्त डिवायडेड बाय इथं पण मायनस मायनस प्लस म्हणजे 1 + 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. सो 1 इथं किती होईल 3 × 1 3 3 + 1 4/3 मायनस 1 इथं सुद्धा 4/3 बट त्याचा काय होईल स्क्वेअर. 3 वरती गेला आणि इथं किती राहिला खाली 4 मायनस इथं 1 4चा स्क्वेअर 16 3चा स्क्वेअर 9 9 वरती जाईल म्हणजेच 3/4 मायनस काय होईल हा 9/16 झाला. बरोबर आहे. आता दोघांचा डिनॉमिनेटर मला सेम करायचा आहे. सो 4ला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल 4ने त्यावेळेस तो 16 होईल. सो 3ला पण किती मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला 4ने मायनस 9/16 ॲज इट इज. 3 × 4 किती झाला 12 मायनस 9 डिवायडेड बाय 4 × 4 4 × 4 16 एकदाच लिहिला. बरोबर म्हणजे 12 मायनस 9 किती झाला 3 3/16 इज द फायनल आन्सर. सोपं आहे का रे 3 किंवा 4 मार्काचे क्वेश्चन. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे व्यवस्थित फक्त. ठीक आहे. नाव आय एम गिविंग वन होमवर्क. सो आपला पॉईंट हा आजच संपला बघा EGPचा. TN पण आपण काय असतं बघितलं SN. प्रॉब्लेम फक्त तुम्हाला SN आणि म्हणजे सम आणि सम टू इन्फिनिटी दोनच टॉपिकवरती आहे. TN वरती काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्या सिलेबसला. पण आपण TN पण बघितलं होता लास्ट टर्म त्याचा फॉर्म्युला. ओके, या नोट्समध्ये तुम्हाला तो लिहिलेला दिसेल. सो होमवर्क एक क्वेश्चन आणखीन एक सॉल्व करा. म्हणजे तुम्हाला आज टोटल 3 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. मी एक्सपेक्ट करतो मी अटेंडन्स अजून बघितली नाही. आता लगेच अटेंडन्स पण बघतो. सगळे मुलं जेवढे आज प्रेझेंट आहेत ठीक आहे तेवढ्यांनी मला पाठवलं पाहिजे असं मी कन्सिडर करतो. सो थर्ड एक्झाम्पल 3 6/5 9/25 12/125 15/625 ... ठीक आहे. एवढा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे. कोणी लेफ्ट होऊ नका. फक्त एक 2 मिनटं मला अटेंडन्स बघू द्या कोण कोण प्रेझेंट आहे. ओके थांबा 1 मिनटं. साक्षी गिरवले प्रेझेंट आहे. ओमकार राऊत, प्रेम गाडेकर, प्रिया कुरकुटे, सई बागडे. ओके. साक्षी साबळे, शिवराज जाधव, सिद्धी, श्रावणी आणि आपली ही आदिती लबडे. ठीक आहे. सो तुम्ही टोटल 7 जण आहे बघा प्रेझेंट आहे का नाही. तर सगळ्यांनी आजचा झालेला होमवर्क मला पाठवायचा आहे. आणि माझा तुमचा शेवटचा क्वेश्चन. आजचं लेक्चर समजलं आहे का रे. EGP समजलं तुम्हाला डिटेलमध्ये. ओके. लाईक्स आलेत बघा. श्रावणी सुपेकर, शिवराज जाधव, सिद्धी, ओके, साक्षी साबळे, प्रेम गाडेकर, ओमकार राऊत, प्रिया. सो ठीक आहे थांबूया आपण.